हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण संतोष पाटील हे विचारलेले प्रश्नाचं उत्तर घेऊया. ते विचारतात, मॅडम, हे ज्योतिषशास्त्र काय आहे? आणि सध्या यूट्यूबवर जाहिरात येते, फक्त तुमची डेट ऑफ बर्थ शेअर करा, आम्ही तुम्हाला सांगू शकतो की तुमचे लग्न कधी होणार, मनपसंद व्यक्तीशी होणार की अरेंज्ड होणार, अशी जाहिरात पाहायला मिळते. तर हा विषय काय आहे? खरंच हे उपयुक्त आहे का? आणि जे काही ते सांगतात ते तसे होते का? यावर आपले विचार, अनुभव स्पष्ट करा व याकडे कसे पाहावे, असं काय करावं यावर नक्की व्हिडिओ बनवाल का? हो, बनवणार की. अहो, आपलं चॅनल आहे हे आपले सर्वांचं आहे, आपले सर्वांसाठी आहे. मग काय आपले डाऊट्स आपण घेणारच की. आता ज्योतिषशास्त्र म्हणजे तर एक शास्त्र आहे, सायन्स आहे. आता मी हे काय सायन्स आहे म्हणते, म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी. फॉर एक्झाम्पल, ग्रहण कधी होणार आहे किंवा धूमकेतू कधी दिसणार आहे, हे सगळं आपल्याला अगोदर कळते का नाही? हो. मग पण हे शास्त्र म्हणून 100%, आता तुम्ही म्हणता तसं, लग्न कधी होणार, मनपसंत मुलगी मिळणार आहे का, हे सगळं आपल्याला कळणार आहे का? काय लोक का ह्याचे मागे एवढी वेडी झालेली आहेत? आता तुम्हाला सांगते, मिरजेला आमचे घराजवळ एक असं ज्योतिष्य सांगणारे आहेत. त्यांचे घरासमोर कायम सदा लाल दिवेच्या गाड्या उभ्या असतात. मंत्री तंत्री सगळे काही विचारायला येतात. एवढंच काय, आपल्याला माहीत आहे, सेलिब्रिटी सुद्धा हल्ली सगळे ह्याचे मागे लागलेले आहेत. प्रत्येकाच्या हातात बघा दोरे अमुक तमुक बांधलेलं असते. म्हणजे ज्योतिषशास्त्र बरोबर आहे का? आता तुम्हाला डाऊट आहे, एवढं सगळे ॲडव्हर्टाइजमेंट करतात, सगळं बरोबर आहे का? हे बघा, शेवटी हा प्रश्न हा विश्वासाचा प्रश्न आहे, किंवा आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो तसा प्रश्न आहे. आता प्रत्येक गोष्ट त्याचे प्रमाणे घडत असली तर, तुम्ही म्हणाल असं घडणार असलं तर मी कशाला प्रयत्न करू? पण आपण प्रयत्न केल्याशिवाय होते का? आता तुम्ही ज्योतिषीला जाऊन विचारता, तो सांगतो तुम्ही डॉक्टर होणार किंवा इंजिनियर होणार किंवा आणि काही होणार. तुम्ही ती डिग्री मिळवल्याशिवाय होणार आहात का? सांगा मला. नाही. मग हे शास्त्र म्हणून ओके असेल, आणि हे शास्त्र हे कशावरनं ते सांगतात? डेट ऑफ बर्थ आणि वेळ हे सगळं विचारलं जाते. आपली जन्मवेळ ही आपण जिथे जन्मलेलो आहोत ते घड्याळावर अवलंबून असते, बरोबर आहे? ह्याच्याशिवाय आता जगात कितीतरी लोक एकाच तारखेला, एकाच दिवशी, एकाच वेळेला जन्मलेली असतील, पण ते सगळ्यांचं आयुष्य, सगळ्यांचं भाग्य सारखं असते का? माझा पर्सनल प्रश्न आहे हा. सगळ्यांचं भाग्य सेम आहे का? जरा विचार करा ना. त्यामुळे ॲज ए पॉझिटिव्हली बघितला ते एक्सेप्ट करायला हरकत नाही. म्हणजे कसा, ओके, तुम्हाला ज्योतिषानं सांगितला ना, हा प्रयत्न करा, आहे, शक्यता आहे, तुम्ही होऊ शकता. मग तुम्हाला एक सपोर्ट मिळेल, हो, हे केला की माझा होईल बाबा. आता तुम्ही विचारलात
लग्न ठरते का नाही हे ज्योतिषाप्रमाणे ते सांगतात. असेल लग्नाचे योग असतात. आता तुमचे कुंडलीत तो योग दिसला की तो म्हणणार ओके तुमचा लग्नाचा योग आहे. पण लग्नाचा योग असला तरी तुम्ही लग्न केला नाही ते तर लग्न होणार आहे का? नाही. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आपले कुंडलीत योग असतात, प्रत्येकाचे कुंडलीत असतात. पण प्रत्येकाचं सारखं होते का? मनासारखी मुलगी मिळते का? हे तुम्हाला तुमची पत्रिका म्हणजे डेट ऑफ बर्थ म्हणा, वेळ म्हणा, बघून कळण्यासारखं आहे का? हा शेवटी प्रत्येकाचा विश्वासाचा प्रश्न आहे. जे लोक विश्वास ठेवतात ते ना ठीक आहे. पण माझं म्हणणं काय आहे, हे सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. आता मला विचारला तर मी कधी कोणालाही काहीही ज्योतिषाला विचारायला गेलेली नाही. का? अहो, जे करण्यासारखं आहे आपल्या हातात आहे. आता विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला, चांगले मार्क मिळवले, चांगला जॉब मिळाला की त्यांचं आयुष्य चांगलं होणारच. हे सांगायला कोण ज्योतिषी कशाला पाहिजे? आणि आफ्टर ऑल आता काही गोष्टी, आता मी म्हटलं सायन्स आहे, सायन्स तरी तर 100% बरोबर होईल का? आता आपल्याला माहीत आहे जिओलॉजिस्ट सांगतात वेदर बदल, पाऊस येणार आहे का, किती यंदा किती पाऊस पडणार आहे, अमुक किंवा अमुक दिवशी किती, सगळं. पण तर 100% बरोबर येते का? हो नाही. म्हणजे सायन्स सुद्धा 100% बरोबर देऊ शकत नाही. आणि कुठलीही गोष्ट मी तुम्हाला सांगितलंच असं, बंद पडलेला घड्याळ सुद्धा 2 वेळेला बरोबर वेळ दाखवते, आहे का नाही? घड्याळ बंद आहे तरी तो 2 वेळेला बरोबर वेळ दाखवतो. इन द सेम वे ते तुम्ही पत्रिका घेऊन गेलात किंवा तुम्ही तारीख दिलात, ते विचारलं, सांगितलं, ठीक आहे. काही लोकांना बरोबर पटेलही, पण काही लोकांना बरोबर पटत पण नाही. शेवटी हा आपला पर्सनल विश्वास आहे. तुमचा विश्वास असला त्याच्यावर ते तुम्ही विचारू शकता, नाही सोडा. का? म्हणजे हा इंडिव्हिज्युअल. आता तुम्ही जाऊन ज्योतिषशास्त्राप्रमाणे विचारला, पत्रिका दाखवून, अहो माझ्या मुलाचा किंवा मुलीचा, हिला मी कशात ॲडमिशन घेऊ, अहो ते पत्रिकेप्रमाणे ॲडमिशन करणार का? त्याच्याऐवजी तुम्ही मुलाला किंवा मुलीला विचारा, तिला पर्सनल कशाची आवड आहे. आपण मुलांचे आवडीप्रमाणे त्यांना ॲडमिशन घेतलं की 100% यश मिळणार. त्यामुळे मला असं म्हणायचं नाही तर शास्त्र आहे, बरोबर आहे, पण शास्त्र हे सगळं केव्हा बरोबर होईल? ती वेळ बरोबर आहे, काळ बरोबर आहे, तारीख बरोबर आहे, सगळं. आपल्यातल्या कितीतरी लोकांना त्यांच्या जन्मतारीख सुद्धा बरोबर माहीत नसते. एवढंच का? वेळ मी म्हटलं टाइम टू टाइम बदलते, ते देशाप्रमाणे बदलते, काळाप्रमाणे बदलते. त्यामुळे ती वेळ तरी तुम्ही दिलेली वेळ आहे का? आणि त्या वेळेला किती लोक जन्म घेतात? सगळ्यांचं आयुष्य सेम असते का? आपण बघतो नाही. मग त्यामुळे हवा तेवढा तुम्ही विश्वास ठेवा. आता आपण लग्नाच्या वेळी पत्रिका बघून करतो. 36 गुण जमले तरी पुढे आयुष्यात जमत नाहीत त्यांचं. मग ह्याला काय म्हणणार? आपले माहीत आहे, आपण
18पेक्षा जास्त, 18 किंवा 18पेक्षा जास्त गुण जमले की तर लग्न सक्सेसफुल होणार म्हणतो, म्हणजे निम्मेपेक्षा जास्त. आता निम्मेपेक्षा जास्त गुण जमले तरी कित्येक वेळेला लग्न फेल जातात, आपण बघतो. मग काय विश्वास ठेवायचा का? शेवटी हा पर्सनल प्रश्न आहे. आपले अनुभवाप्रमाणे, आपले किंवा पहिलेपासून आपण कशावर विश्वास ठेवत आलो आहे त्याचेप्रमाणे. नो डाऊट आमचे लहानपणीपासून, आमच्या आजोबांपासून आम्हाला ते अशा नको त्या गोष्टीवर विश्वास ठेवायला दिलेला नाही, किंवा ते सांगितलं जे योग्य आहे तर योग्य असते. मी तुम्हाला पूर्वी सांगितले, माझ्या आजोबांनी त्यांच्या मुलीला, तिचा आधी बालविवाह झाला होता, बालविधवा झाली ती, ते त्यांचं परत लग्न केलेलं आहे. तेव्हा त्यांना गावानं लोकांनी म्हटलं विधवेचं पुनर्विवाह केले तर अमुक शास्त्राला एगेन्स्ट वगैरे, पण नंतर तेच लोक त्यांना तुम्ही केलेलं बरोबर आहे म्हणत आले. त्यामुळे या सगळ्या काळाप्रमाणे गोष्टी बदलत जातात, सारख्या नसतात कुठल्याही. ते काळी तर बरोबर असते. आता जॉबचं फॉर एक्झाम्पल म्हणा तुम्ही. आता 200-300 वर्षापूर्वी आपण जन्माला यायचो ते कसं, आपण शेतकऱ्याचे घरी जन्माला आलो ते आपण शेतकरीच झालो असतो. लोहाराचे घरी आलो की लोहारच झालो असतो, कुंभाराचे घरी आलो की कुंभारच झालो असतो. पण नंतर काळ बदलला, नंतर इंडस्ट्रियल रेव्होल्युशन चालू झालं, मग सर्व्हिसेस, मग नोकऱ्या, सगळं चालू झालं. असं सगळं बदलत जाते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वैयक्तिक आहेत. आपल्याला पटल्या की आपण फॉलो कराव्या, नाही सोडावं. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.